कृषी, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या भूमाता ट्रस्टच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह। लढवय्या स्वातंत्र्य सैनिकांचा उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणाऱ्या वीर जवानांचा तसेच राजकीय क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्यांचा हा सातारा जिल्हा आहे। याचा मला अभिमान असून राज्यात जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहण्यासाठी तर सर्वतोपरी प्रयत्नशील राहू यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हावासियांनी सहकार्य करावे असं आवाहन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केलं आहे। श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यावेळी ते बोलत होते। ध्वजावंदनानंतर पोलीस विभागाच्या पथकानं त्यांना मानवंदना दिली। यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते। पालकमंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने या जिल्ह्याकडे त्यांचे विशेष लक्ष असून विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलाय। सातारा जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2023-24 करिता जिल्ह्यास एकूण रुपये 460 कोटी निधी प्राप्त असून आतापर्यंत एकूण 99% प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्या। जिल्हा प्रशासकीय मंजुरी देण्यात राज्यामध्ये अव्वल स्थानी मिळालेला निधी 100% खर्च करण्यावर जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे।